वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 8 Electrostatics Part 3rd. Next point is electrostatic potential due to system of charges. Now already we have studied electric potential due to isolated single charge at a distance small r, and electric potential due to dipole. Then this is third one is electrostatic potential due to system of charges. आपण isolated single charge मुळे असणारं सराउंडिंगला इलेक्ट्रिक पोटेन्शियल, डायपोल मुळे असणारे इलेक्ट्रिक पोटेन्शियल सराउंडिंगला ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इथं आपण आता सिस्टम ऑफ n चार्जेस असतील, ह्या n चार्जेसमुळे असणारं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपण हे कन्सिडर दिस डायग्राम. And here consider a system of charges q1, q2 up to qn at a distances r1, r2, rn respectively from point p. हा p पॉइंट आहे. त्या p पॉइंट पासून पहिला चार्ज आहे q1 हा r1 एवढ्या अंतरावरती आहे, दुसरा चार्ज q2 हा r2 इतक्या अंतरावरती आहे, थर्ड चार्ज q3 at a distance r3, फोर्थ चार्ज, फिफ्थ चार्ज like this, nth charge at a distance rn from this point P. The potential V1 at P due to the charge Q1 is. आता फर्स्ट चार्ज आहे, ह्या फर्स्ट चार्जमुळे P ला असणारं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल V1 इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 by R1. Similarly, the potentials V2, V3 up to Vn at P due to the individual charges Q2, Q3 up to Qn are given by. जसं आपण ह्या पी पॉईंटला फक्त Q1 मुळे असणारं पोटेन्शियल काढलं, हे V1 आहे. सिमिलरली आपण ह्या सेकंड चार्ज मुळे असणारं पोटेन्शियल P ला, थर्ड चार्ज मुळे असणारं पोटेन्शियल P ला, फोर्थ मुळे, फिफ्थ मुळे, सिक्स्थ मुळे लाईक दिस अप टू n चार्ज मुळे P ला असणारं पोटेन्शियल सेपरेटली कॅल्क्युलेट केलं. ते V2 सेकंड चार्ज मुळे असणारं पोटेन्शियल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q2 by R2, थर्ड चार्ज मुळे असणारं पोटेन्शियल V3 इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q3 by R3 like this up to last charge, that is nth charge, and this potential is Vn equal to 1/4 pi epsilon 0 or epsilon naught Qn by Rn. These are the potentials due to all individual charges at P. Now by superposition principle, the potential V at P due to the system of charges is the algebraic sum of the potentials due to the individual charges. तर P पॉइंटला अदर जे सराउंडिंग जे सर्व पॉईंट जे आहेत, ह्या सर्व पॉईंटला जे चार्जेस आहेत त्या चार्जेसमुळे असणारं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल. तर सर्व इंडिव्हिज्युअल आपण जे पोटेन्शियल कॅल्क्युलेट केले आहेत प्रत्येक चार्जमुळं, ते सर्व पोटेन्शियल जर आपण ॲड केले तर टोटल पोटेन्शियल आपल्याला P पॉईंटला मिळेल. हेन्स टोटल पोटेन्शियल ॲट P पॉईंट V इज इक्वल टू potential due to first charge plus potential due to second charge plus third charge, fourth charge like this up to nth charge. Putting all these values, the सर्व value put केला 1/4 pi epsilon naught Q1 by R1 plus 1/4 pi epsilon naught Q2 by R2 up to 1/4 pi epsilon naught Qn by Rn. Taking 1/4 pi epsilon naught common, remaining terms are Q1 by R1 plus Q2 by R2 plus up to Qn by Rn. Then this we can write V equal to 1/4 pi epsilon naught, this bracket we can write summation I equal to 1 to n Qi by Ri. For a continuous charge distribution, summation should be replaced by integration. जर चार्जेस कंटिन्यूस असतील तर आपण समेशनच्या ऐवजी इंटिग्रेशन वापरू शकतो. म्हणजे ही जी ॲडिशन आहे सर्वांची इथं आपण समेशनच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आणि हे पोटेन्शियल ॲट P पॉईंट ड्यू टू n नंबर ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस V. Next point is equipotential surfaces. Now consider this diagram and corresponding animation of this equipotential surfaces. Here an equipotential surface is that surface at every point of which
द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज सेम. आता असे सरफेसेस की त्याच्यावरती प्रत्येक पॉईंट जे आहे प्रत्येक पॉईंटवरचं पोटेन्शियल समान असतं, इक्वी म्हणजे इक्वल असतं. पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज, त्याला आपण इक्वी पोटेन्शियल सरफेसेस म्हणतो. आता पोटेन्शियलचं इक्वेशन जे आहे व्ही इक्वल टू 1/4πε क्यू बाय आर दॅट इज चार्ज बाय डिस्टन्स. म्हणजे पोटेन्शियल जे आहे एखाद्या चार्जमध्ये असणारं पोटेन्शियल हे क्यू चार्ज डिवाइड बाय डिस्टन्स ह्यावर डिपेंड असतं. इफ आर इज कॉन्स्टंट देन व्ही विल बी कॉन्स्टंट. जर हे 1/4πε0 हे ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे पोटेन्शियल हे चार्जवरती आणि डिस्टन्सवर डिपेंड असतं. मग आपण इथं एकच सिंगल कॉन्स्टंट चार्ज ठेवला आणि डिस्टन्स पण फिक्स ठेवलं तर पोटेन्शियल पण फिक्स असतं. बाय डेफिनेशन the potential difference between 2 points P and Q is the work done per unit positive charge displaced from Q to P. आता डेफिनेशन जे आहे पोटेन्शियलची, या डेफिनेशननुसार तर डिफरन्स जे आहे 2 पॉईंटला P and Q हे वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्लेस्ड फ्रॉम Q to P असतं. आपण त्या डायग्राममध्ये बघा, पीचं पोटेन्शियल आणि क्यूचं पोटेन्शियल जे आपण दोन एक पॉईंट घेतले पी आणि क्यू सरफेसवरचे, पीचं पोटेन्शियल आणि क्यूचं पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल घेतल्यानंतर हे डिफरन्स पोटेन्शियल म्हणजेच वर्क डन असतं क्यू आणि पी मधलं अकॉर्डिंग टू डेफिनेशन. देन इफ पॉईंट पी अँड क्यू लाय ऑन अन इक्विपोटेन्शियल सरफेस दॅट इज व्ही पी इक्वल टू व्ही. जर आपण पी आणि क्यू हे पॉईंट जर एकाच इक्विपोटेन्शियल सरफेसवरती असतील, इक्विपोटेन्शियल सरफेस असतील तर त्यांचं पोटेन्शियल समान असतं. म्हणून व्ही पी पॉईंटचं पोटेन्शियल आणि क्यू पॉईंटचं पोटेन्शियल समान आहे, कारण पी आणि क्यू हे दोन्ही इक्विपोटेन्शियल सरफेसवरती पॉईंट आहेत. त्यामुळं वर्क डन जे आहे हे डिफरन्स आहे, वर्क डन हे डिफरन्स व्ही पी मायनस व्ही क्यू दोन्ही समान असल्यामुळे डिफरन्स 0 येतो, म्हणून वर्क डन 0 येतं. दस नो वर्क इज रिक्वायर्ड टू मूव अ टेस्ट चार्ज अलॉंग अन इक्विपोटेन्शियल सरफेस. तर इक्विपोटेन्शियल सरफेसवरती चार्ज मूव्ह करण्यासाठी वर्क डन जे आहे हे वर्क डन लागत नाही. नो वर्क डन रिक्वायर्ड दॅट इज 0 वर्क डन रिक्वायर्ड टू मूव द चार्ज ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस. ह्या डायग्राममध्ये दाखवलं बघा, हा सेंटर पॉईंट आहे, तर चार्ज ठेवलेला आहे. इथून हे जे पॉईंट्स आहेत ह्या सर्कलवरचे ह्या सर्व पॉईंट्सना पोटेन्शियल समान असतं. नेक्स्ट पुढचा आणि सरफेसेस आहे, या ठिकाणी पोटेन्शियल सेम असतं. पोटेन्शियल सेम कारण चार्ज सेम आहे, डिस्टन्स सेम आहे, म्हणून पोटेन्शियल पण सेम असतं. हे चित्र ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. हा चार्ज आहे, प्लस चार्ज असल्यामुळे इलेक्ट्रिक लाईन्सचा फोर्स आउटसाईडला दाखवले आहेत, मायनस असेल तर इनसाईडला पण दाखवतो. त्यामधून बाहेर जाणाऱ्या लाईन्स आहेत त्या. आणि हे जे रेड लाईन जे हे स्पियर दाखवले आहेत, हे स्पियर जे आहेत इक्विपोटेन्शियल सरफेस आहेत, कारण ह्या स्पियरवरचे सर्व पॉईंट जे आहेत, आपण हा जर स्पियर घेतला तर यावरचे सर्व जे पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट्स एका डिस्टन्सवरती चार्ज सेम असल्यामुळं या सर्व पॉईंटला पोटेन्शियल समान असतं, म्हणून हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. If dx is the small distance over the equipotential surface through which unit positive charge is carried, then work done is equal to, आपण एक dx स्मॉल डिस्टन्स घेतलं, या स्मॉल डिस्टन्सवरून आपण एक युनिट चार्ज आहे हा चार्ज कॅरी केल्यानंतर तो कॅरी करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन आपण फोर्स पर युनिट चार्ज दॅट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज वर्क डन ई इंटू dx दॅट इज ई dx cos theta. But this work done on equipotential surface is 0. If this is 0, 0 is possible only when cos theta equal to 0 or theta equal to 90. If theta equal to 90 means this theta is the angle between E and dx, that is electric field and displacement. Hence E perpendicular to dx as shown in figure. आता इथं E जे electric field must perpendicular to dx displacement. dx means this is area, surface means सरफेस जे आहे ह्या सरफेसला इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे ऑलवेज परपेंडिक्युलर असतं. हे इथं प्रूव्ह झालेलं आहे, कारण हे जे वर्क डन आहे इक्विपोटेन्शियल सरफेसमध्ये 0 असतं. आणि 0 कधी शक्य आहे तर ज्यावेळी कॉस थिटा हा 0 असेल त्यावेळी, म्हणजे थिटा हा 90 असेल तरच कॉस 90 0 येतं. म्हणून ई परपेंडिक्युलर टू dx म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट दॅट इज एरिया. हेन्स इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E is always normal to equipotential surface. That is, for any charge distribution, the equipotential surface through a point is normal to electric field at that point. म्हणून नेहमी इलेक्ट्रिक फील्ड जे आहे इलेक्ट्रिक फील्ड त्या सरफेसला
नॉर्मल असतं, 90 डिग्री असतं, परपेंडिक्युलर असतं, हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. If the field is not normal, to move a test charge against this component work would have to be done. जर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे नॉर्मल जर नसेल सरफेसला, तर टेस्ट चार्ज हा टेस्ट चार्ज त्या सरफेसवरून मूव्ह करण्यासाठी वर्क डन लागेल. देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑन अन इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेसवरती जेवढे पॉईंट्स आहेत त्या सर्व पॉईंट्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स नसतं, सर्व ठिकाणचं पोटेन्शियल समान असतं इक्विपोटेन्शियल सरफेसवरती. म्हणून therefore we can conclude that the electrostatic field must be normal to equipotential surface at every point and vice versa. तर ह्याच्यामुळे काय होतं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड जे आहे हे फील्ड प्रत्येक पॉईंटला त्या सरफेसवरच्या परपेंडिक्युलर असतं, किंवा हे इलेक्ट्रिक फील्ड जे परपेंडिक्युलर आहे किंवा परपेंडिक्युलर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही 90 डिग्री अँगल असतं ह्याच्यामध्ये. तर when one of the seat is replaced by charged metallic sphere like the lines of force, the equipotential surface give a visual picture of both the direction and magnitude of electric field in a region of space. जर आपण दोन अशा पॅरल प्लेट घेतल्या, आणखीन त्याला आपण जर पोटेन्शियल अप्लाय केलं, त्यामध्ये इनसाइडला जे सरफेसेस तयार झाले इक्विपोटेन्शियल सरफेसेस हे दोन पॅरल प्लेटचे, ह्या दोन पॅरल प्लेटपैकी एक प्लेट जे वन ऑफ द प्लेट इज रिप्लेस्ड बाय दिस स्पेरिकल पोटेन्शियल आणि अदर प्लेट इज ॲज इट इज. इकडची प्लेट आय अशी ठेवली, इकडची जी प्लेटच्या ऐवजी आपण स्पेरिकल बॉडी इथं स्पेरिकल चार्ज बॉडी इथं प्लेस केली, तर आपल्याला हे इक्विपोटेन्शियल सरफेस जे आहेत हे इक्विपोटेन्शियल सरफेस असे तयार होतात आणि आपल्याला व्हिज्युअल पिक्चर जे आहे म्हणजे कशा प्रकारचे इक्विपोटेन्शियल सरफेसेस तयार होतात इथं आपल्याला हे ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं. बघा इथं when one of the seat is replaced by charged metallic sphere, ही जी प्लेट जे आहे इथं या दोन प्लेट होत्या पहिल्या डायग्राममध्ये, दुसऱ्या डायग्राममध्ये सेम ही दुसरी प्लेट सेम आहे, फक्त पहिली प्लेटच्या ठिकाणी आपण इथं मेटल स्पियर चार्ज टू पोटेन्शियल व्ही इतक्या पोटेन्शियल आपण चार्ज केला. मेटल स्पियर ठेवल्यानंतर ह्याच्या इन बिटवीन जे ही सरफेस जे तयार झालेले आहेत इक्विपोटेन्शियल सरफेसेस हे आपल्याला असं पाहायला मिळतात इथं. तर नेक्स्ट आपण इथं वेगवेगळ्या कंडिशनसाठी इक्विपोटेन्शियल सरफेसेस जे हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस कसे कसे फॉर्म होतात ते आपलं इथं वेगवेगळ्या डायग्रामून आपण पाहायचं आहे. इथं फर्स्ट तर इक्विपोटेन्शियल सरफेसेस फॉर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. जर इलेक्ट्रिक फील्ड जर युनिफॉर्म असेल त्यावेळी तयार झालेले हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. त्यामध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हे युनिफॉर्म आहेत. युनिफॉर्म असेल तर हे जे सरफेसेस तयार झाले हे सरफेसेस इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. नेक्स्ट हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस फॉर डायपोल. पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस जे आपण याला डायपोल म्हणतो, ह्या डायपोलच्या केसमध्ये जे तयार झालेले इक्विपोटेन्शियल सरफेसेस इथं बघा हे दाखवलेलं आहेत ना, ह्या फील्ड लाईन हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, डॉटेड दाखवलेल्या आणि डार्क दाखवलेल्या ह्या लाईन जे आहेत हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत इन केस ऑफ दिस डायपोल. नेक्स्ट इक्विपोटेन्शियल सरफेसेस फॉर टू आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्ज. दोन आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्ज असतील त्या ठिकाणी तयार झालेले इक्विपोटेन्शियल सरफेस आहेत. ह्याच्याऐवजी आपण दोन निगेटिव्ह जर घेतले तर फक्त इथं ह्या लाईनची डायरेक्शन जी आहे ह्या डॉटेड लाईन जे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्याची डायरेक्शन फक्त अपोजिट येते. सेम हे आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेसेस इथं पाहायला मिळतात इन केस ऑफ पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर या केसमध्ये इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत टू आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्जेस. याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे इथं. तर हे दोन पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ह्या ठिकाणी तयार झालेले इक्विपोटेन्शियल सरफेस हे इक्विपोटेन्शियल सरफेस असे तयार होतात आणि त्याच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जे दाखवले बघा ॲरो जे दाखवले हे ॲरोचे म्हणजेच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या, आणि विदाऊट ॲरो जे आहेत ह्या लाईन जे डार्क लाईन ह्या आहेत इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत ते. आणखीन ह्या ॲरो जे आहेत हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, ह्याच्याऐवजी आपण निगेटिव्ह चार्ज घेतलं तर हे ॲरोची डायरेक्शन उलटी होते, रिव्हर्स डायरेक्शन होते. आणखीन हे जे सर्कल्स तयार झाले आहेत हे इक्विपोटेन्शियल स्पेसेस आहेत फॉर टू आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्जेससाठी. सेम इथं आपण निगेटिव्ह चार्जेससाठी पण दाखवू शकतो किंवा डायपोलसाठी सुद्धा असं येतं सेम डायग्राम. दिस इज इक्विपोटेन्शियल सरफेसेस in different cases, that is two positive charges for dipole and for uniform electric field. These are the different equipotential surfaces formed at different cases.
Next is electrical energy of 2 point charges and of dipole in an electrostatic field. तर 2 point चार्जेस जे आहेत 2 point चार्जेसची इलेक्ट्रिकल एनर्जी आणखी डायपोलची इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमधली एनर्जी हे आपण इथं पाहायचं आहे. तत्पूर्वी फर्स्ट पॉईंट आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ 2 point चार्जेस. तर 2 point चार्जेस जे आहेत त्या 2 point चार्जेसची पोटेन्शियल एनर्जी विदाउट एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हे फर्स्ट आपण बघायचं इथं. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. नाव हिअर let us consider two charges q1 and q2 with position vectors r1 and r2 relative to some origin O. आता हा जे ओरिजिन O आहे ह्या ओरिजिन O पासून फर्स्ट पॉईंट जे q1 आहे फर्स्ट चार्ज ॲट अ डिस्टन्स r1 फ्रॉम ओरिजिन O. सेकंड चार्ज आहे हा q2 आहे ॲट अ डिस्टन्स r2 फ्रॉम ओरिजिन. देन in bringing the first charge q1 to position A, that is r1, no work is done because there is no external field against which work needs to be done as charge q2 is still at infinity, that is w1 equal to 0. आता पहिला चार्ज आहे हा q1 इथं अगोदर ऑलरेडी कोणताही चार्ज नाही आहे इथं रिकामी जागा आहे त्यामुळे इथला पहिल्या चार्जला अपोज करायला इथं काही नाही आहे. त्यामुळं इन्फिनिटीपासून पहिल्या चार्जला ह्या q1 ला चार्जला ए ठिकाणी आणण्यासाठी म्हणजे r1 इतक्या अंतरावरती इथे ह्या ठिकाणी आणण्यासाठी काही वर्क डन लागत नाही कारण इथं अपोजिशन नाही आहे. नो अपोजिशन नो वर्क डन. Hence work done required to bring this q1 charge from infinity to this A point, that is r1 from origin, is w1 equal to 0. When we bring charge q2 from infinity to B, that is r2, at a distance r12 from q1, वर्क डन इज. आता आपण सेकंड चार्ज आहे हा सेकंड चार्ज इन्फिनिटीपासून बी पॉईंटला म्हणजेच r2 डिस्टन्सला ब्रिंग करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन w2 इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी ड्यू टू चार्ज q1 इंटू q2. तर ज्या ठिकाणी आपण हे चार्ज ब्रिंग करतोय त्या ठिकाणचं पोटेन्शियल इंटू विच चार्ज वी आर ब्रिंगिंग दॅट चार्ज. म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण चार्ज ब्रिंग करायला त्या ठिकाणचं पोटेन्शियल इंटू कोणता चार्ज ब्रिंग करतो इंटू टू ते करायचं. तर आपल्याला तो चार्ज त्या ठिकाणी आणण्यासाठी लागलेलं वर्क डन मिळतं दॅट इज w2. म्हणून पोटेन्शियल ॲट बी ड्यू टू चार्ज q1. आता ह्या बी पॉईंटला q1 मुळे असणारं पोटेन्शियल जे आहे हे डिस्टन्स जे आहे r12 आहे त्यामुळे ह्या q1 चार्जमुळे ह्या बी पॉईंटला असणारं पोटेन्शियल जे आहे हे 1/4πε0 q1 डिवायडेड बाय r12 आहे इंटू हा q2 चार्ज आहे. दिस इज द वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग दिस q2 दॅट इज ॲट दिस बी पोझिशन फ्रॉम इन्फिनिटी टू दिस बी पोझिशन. तर इन्फिनिटीपासून हा q2 चार्ज बी पर्यंत आणण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन w2 आहे. दिस वर्क डन इन ब्रिंगिंग द टू चार्जेस टू देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन्स इज स्टोअर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कॉन्फिगरेशन ऑफ टू चार्जेस. आता हे दोन्ही चार्जेस आपल्याला इथं ए पॉईंटला आणि बी पॉईंटला ब्रिंग करण्यासाठी जे काय वर्क डन लागलेलं आहे ते वर्क डन ह्या दोन्ही चार्जेसमध्ये ह्या सिस्टीममध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. म्हणून हे जे टोटल वर्क डन आहे दोघांना इथं ब्रिंग करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे म्हणजे पहिल्या चार्जला इन्फिनिटीपासून ए पॉईंटपर्यंत म्हणजेच ह्या r1 डिस्टन्सला आणण्यासाठी लागलेलं वर्क डन w1 आहे. दुसरा चार्ज जे q2 आहे याला इन्फिनिटीपासून बी पॉईंटपर्यंत म्हणजेच r2 डिस्टन्सला आणण्यासाठी लागलेलं वर्क डन आहे हे w2 आहे. दोन्ही वर्क डन ॲड केल्यानंतर आपल्याला टोटल वर्क डन मिळेल म्हणजे ह्या दोघांना आणण्यासाठी लागलेलं वर्क डन आहे. ह्यामध्ये w1 आणि w2च्या व्हॅल्यू पुट केल्या. w1 हे 0 आहे w2 इथं आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं ही व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला टोटल w जे आहे 1/4πε0 q1 q2 बाय r12 इतकं मिळालं. आणखीन हे w जे वर्क डन ह्या दोघांना इथं ब्रिंग करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे आणि हे वर्क डन म्हणजेच ह्या दोन चार्जेसमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं म्हणून आपण हेच w यूनं रिप्लेस केलं एनर्जी. हेन्स एनर्जी ऑफ दिस टू सिस्टीम ऑफ चार्जेस 1/4πε0 फर्स्ट चार्ज इंटू सेकंड चार्ज डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन दिस टू चार्जेस दॅट इज q1 q2 बाय r12. म्हणजे दोन सिस्टीम ऑफ चार्जेस जे आहेत विदाउट एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असेल त्या दोन्ही सिस्टीम ऑफ चार्जेसमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर असते. ती एनर्जी u इक्वल टू 1/4πε0 q1 q2 बाय r12 इतकी असते. नेक्स्ट वन इज
Potential energy for a system of n point charges. आता आपण ऑलरेडी 2 पॉईंट चार्जेस हे 2 पॉईंट चार्जेससाठी असणारी पोटेन्शियल एनर्जी पाहिलेली आहे. आता आपण n नंबर ऑफ चार्जेस जर असतील हे n नंबर ऑफ चार्जेससाठी असणारी पोटेन्शियल एनर्जी आपण इथं स्टडी करायचं आहे. त्यासाठी पोटेन्शियल एनर्जी फॉर 2 चार्जेस, आता 2 चार्जेस जे आहेत आपण 2 चार्जेस इन्फिनिटीपासून त्या 2 पॉईंटला आणण्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ही एनर्जी आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे. ती 1/4πε0 Q1 Q2 by R12. ॲक्च्युली ही सेकंड चार्जला ब्रिंक करण्याची लागणारी एनर्जी आहे, कारण फर्स्ट चार्जला ब्रिंक करण्याची लागणारी एनर्जी 0 असते. सेकंड चार्जला इन्फिनिटीपासून त्या बी पोझिशनला आणण्यासाठी लागलेली एनर्जी इतकी आहे. हे वर्क डन आहे. इन ब्रिंगिंग अ चार्ज Q3 फ्रॉम इन्फिनिटी टू C, दॅट इज R3 पॉईंट. आता आपण फर्स्ट चार्ज ब्रिंक केला, त्याला लागणारं वर्क डन हे 0 आलं, कारण तिथं कोणताही अगोदर चार्ज नव्हता. नो अपोजिशन, नो वर्क डन. सेकंड चार्ज ब्रिंक करते वेळी पण फर्स्ट चार्ज होता तो चार्ज अपोज करतो, म्हणून त्याचं अपोजिशन ओव्हरकम करण्यासाठी लागणारी पोटेन्शियल एनर्जी वर्क डन प्लस दिस टू ब्रिंग द सेकंड चार्ज दॅट इज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट बी पॉईंट इज W2. नेक्स्ट टू ब्रिंग द थर्ड चार्ज. आता आपण थर्ड चार्जला ब्रिंक करते वेळी फर्स्ट आणि सेकंड ऑलरेडी जे आहे ते दोघे पण अपोजिट करतील, त्या दोघांच्यामुळे असणारं पोटेन्शियल आता इथं घ्यावं लागेल. त्यामुळं इथलं W3 जे आहे हे वर्क डन पोटेन्शियल ॲट C ड्यू टू Q1 अँड Q2. Q1 आणि Q2 मुळे असणारं पोटेन्शियल C पॉईंटचं इंटू जो चार्ज आपण ब्रिंक करतो तो Q3 हे घ्यायचं, इंटू करायचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपल्याला तो थर्ड चार्ज इन्फिनिटीपासून C पॉईंटला आणण्यासाठी लागलेलं वर्क डन W3 असेल. आणखीन पोटेन्शियल ॲट C ड्यू टू Q1 अँड Q2 हे जे आहे 1/4πε0 Q1 Q3 by R13, आणखीन 1/4πε0 Q2 Q3 by R23 हे पोटेन्शियल आहे. आणखीन चार्ज जे आहे हा चार्ज Q3 आहे, आपण मल्टिप्लाय केल्यानंतर Q3 आलेला आहे. देन टेकिंग 1/4πε0 कॉमन, देन 1/4πε0 इंटू Q1 Q3 by R13 इंटू प्लस Q2 Q3 by R23. इथं पोटेन्शियल ड्यू टू C जे होतं Q1 by R13 होतं आणि ड्यू टू Q2 जे आहे हे Q2 by R23 आहे. आणखीन थर्डनं मल्टिप्लाय केल्यानंतर हे असं आलेलं आहे. आता सिमिलरली इन ब्रिंगिंग अ चार्ज Q4 फ्रॉम Q4ला आपण जर ब्रिंक केलं तर 1/4πε0 Q1 Q4 डिवाइड बाय R14, Q2 Q4 डिवाइड बाय R24, Q3 Q4 डिवाइड बाय R34 असं येतं. सिमिलरली फॉर दिस 1/4πε0 टेकिंग कॉमन, remaining terms are Q1 Q4 by R14 plus Q2 Q4 by R24 plus Q3 Q4 by R34. Now for n point charges R1, R2, R3, Rn, these are the distances from origin. Then to bring these all charges, 4 charges, अपन 4 charges साठी first addition करू. Total work done required to bring 4 charges is work done required to bring first charge plus work done required to bring second charge plus work done required to bring third charge plus work done required to bring fourth charge. Putting value of W1 is 0. पहिल्या चार्जला ब्रिंक करण्यासाठी काही वर्क डन लागत नाही. दुसऱ्या चार्जचं वर्क डन जे आहे इथं आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे. तिसऱ्याचं पण कॅल्क्युलेट केलं आहे, चौथ्याचं पण कॅल्क्युलेट केलं आहे. ह्या व्हॅल्यू पुट केल्या आणि 1/4πε0 हे कॉमन घेतलं तर असं आलेलं आहे. हेच आपण जनरलाइज करू शकतो फॉर n नंबर ऑफ चार्जेससाठी. हे फक्त पॉसिबल पेअर घ्यायचा. हे W हे वर्क डन आहे, हे वर्क डन एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं म्हणून आपण Wलाच U लिहिलेलं आहे. 1/4πε0 कॉमन आहे. Q1 Q2 R12, Q1 Q3 R13, Q2 Q3 R23 अशा पॉसिबल ऑल पॉसिबल पेअर्स आहेत. पण आपण ऑल पॉसिबल पेअरसाठी इथं QI QJ RIJ वेअर सिम्बॉल ऑल पॉईंट्स, म्हणजे हे सगळे ऑल पॉईंट जे सगळ्या पॉईंटसाठी हे समेशन आहे, ॲडिशन आहे. हे जे ॲडिशन आहे ॲडिशनसाठी आपण इथं समेशन वापरलं आहे. आणि दिस इज द एनर्जी रिक्वायर्ड to bring the n number of charges from infinity to that respective points, that is potential energy for system of n point charges. आता n point charges साठी ही असणारी potential energy आहे, हे इक्वेशन आहे. नेक्स्ट पॉइंट इज potential energy of a single charge in an external field. आता बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण एक सिंगल चार्ज आहे, ह्या सिंगल चार्जचा असणारी पोटेन्शियल एनर्जी पाहायची आहे. इफ V of R bar is the external potential at any point P having position vector R bar, then by definition work done in bringing a unit positive charge from infinity to the point P is equal to V. तर
पी पॉईंट जे आहे या पी पॉईंटला असणारं पोटेन्शियल जे आहे बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे ते व्ही ऑफ आर आहे. ते म्हणजेच काय असतं, युनिट चार्जला टेस्ट चार्जला इन्फिनिटीपासून त्या पॉईंटपर्यंत जे काय आणण्यासाठी लागलेलं वर्क आहे ते म्हणजेच काय असतं त्या ठिकाणचं पोटेन्शियल असतं आणि ते आपण व्ही घेतलेलं आहे. नाउ वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज क्यू फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉईंट इन एक्सटर्नल फील्ड इज. आता बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये चार्जला ब्रिंग करण्यासाठी आणण्यासाठी लागणारा वर्क डन जे आहे हे वर्क डन W इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. ज्या पॉईंटला आपण ज्या पोझिशनला आपण चार्ज ब्रिंग करतो त्या पोझिशनचं पोटेन्शियल इंटू जो चार्ज ब्रिंग करतो त्याचं व्हॅल्यू, हे म्हणजेच वर्क डन असतं. चार्ज इंटू पोटेन्शियल वर्क डन. नाउ दिस वर्क इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ चार्ज क्यू. आता हे जे लागलेलं वर्क डन आहे बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये त्या क्यू चार्जला आणण्यासाठी लागलेलं वर्क डन आहे, हे वर्क डन तिथं आणल्यानंतर त्या ठिकाणी त्या चार्जमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. म्हणून आपण तीच पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ सिंगल चार्ज क्यू ॲट आर बार इन अन एक्सटर्नल फील्ड इज गिवन बाय, ते आपण ह्या इक्वेशन देतो. पोटेन्शियल एनर्जी क्यू इंटू व्ही ऑफ आर दॅट इज चार्ज इंटू पोटेन्शियल. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल फील्ड. बाहेरच्या एक्सटर्नल फील्डमध्ये असणारा सिंगल चार्ज असतो, हा सिंगल चार्जला असणारी पोटेन्शियल एनर्जी इतकी आहे. नेक्स्ट पॉइंट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ टू चार्जेस इन अन एक्सटर्नल फील्ड. आता बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये दोन चार्जेस असतील तर त्या दोन चार्जेसला असणारी पोटेन्शियल एनर्जी आपण इथं कॅल्क्युलेट करायची आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग दिस ॲनिमेशन. नाउ हिअर द वर्क डन इन ब्रिंगिंग द चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू R1 इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता बाहेरच्या एक्सटर्नल आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये पहिला हा चार्ज आहे इन्फिनिटीपासून त्या ए पॉईंटला R1 डिस्टन्सला ब्रिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन W1 इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. ज्या ठिकाणी आपण ब्रिंग करतो त्या ठिकाणचं पोटेन्शियल इनिशियली एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे असणारं पोटेन्शियल व्ही ऑफ R1 घेतलेलं आहे आणि जो चार्ज आपण ब्रिंग केला आहे तो Q1 आहे. Q1 इंटू पोटेन्शियल दॅट इज वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग दिस फर्स्ट चार्ज इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पण हेच विदाउट इलेक्ट्रिक फील्डमध्ये झिरो घेतलेलं होतं कारण त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड नव्हती त्यामुळे अपोजिशन नव्हतं. इथे इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळे ह्या पहिल्या चार्जला इथं ब्रिंग करण्यासाठी इतकं वर्क डन लागलेलं आहे W1. नाउ टू ब्रिंग द चार्ज Q2 टू R2 द वर्क डन इज नॉट ओनली अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्ड E बट अगेन्स्ट द फील्ड ड्यू टू Q. आता दुसरा चार्ज आहे, दुसरा चार्ज इन्फिनिटीपासून इथं ब्रिंग करण्यासाठी तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट पण याला वर्क डन करावं लागेल आणि पहिला चार्ज आपण इथं आणलेला आहे त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट पण इथं वर्क डन करावं लागेल. म्हणून टोटल वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग दी सेकंड चार्ज इज वर्क डन इज इक्वल टू वर्क डन ड्यू टू फर्स्ट चार्ज सॉरी वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अँड वर्क डन ड्यू टू फर्स्ट चार्ज. तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट जे वर्क डन करायला लागलं आहे ते Q2 इंटू पोटेन्शियल ॲट दिस B ड्यू टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज V ऑफ R2 इंटू चार्ज Q2 आणि पोटेन्शियल दॅट इज B पॉईंट ड्यू टू फर्स्ट चार्ज इज Q1 बाय 4πε0 R12 इंटू सेकंड चार्ज. हे दोघांचं अगेन्स्ट केलेलं वर्क डन आहे टोटल वर्क डन टू रिक्वायर टू ब्रिंग द सेकंड चार्ज. हेन्स टोटल वर्क डन इन असेंबलिंग द कॉन्फिगरेशन. आता दोन्ही चार्जेस आहेत हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट असेंबल करण्यास लागलेलं वर्क डन जे आहे टोटल W इक्वल टू W1 प्लस W2. तर W1 पण व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलं आहे, W2 पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं आहे, दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला हे टोटल वर्क डन जे आहे Q1 V ऑफ R1 प्लस Q2 V ऑफ R2 प्लस Q1 Q2 अपॉन 4πε0 R12 हे वर्क डन आहे आणि हे वर्क डनच काय असते पोटेन्शियल एनर्जी असते आणि ही पोटेन्शियल एनर्जी दोन सिस्टीम ऑफ चार्जेसमध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या वेळी असणारी पोटेन्शियल एनर्जी इतकी येते. सेम इथे ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं पहिला चार्ज ब्रिंग केलेला आहे R1 एवढ्या अंतरावरती, ह्या नंतर दुसरा चार्ज ब्रिंग केलेला आहे. हे दोन्ही चार्ज ब्रिंग करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे दोन्ही मधलं अंतर R12 आहे. पहिला चार्ज ब्रिंग केल्यानंतर हे ओरिजिनपासून R1 अंतर आहे. दुसरा चार्ज आहे आपण इथं ब्रिंग करतो तो दुसरा चार्ज आहे. या दुसऱ्या चार्जचं ओरिजिनपासून डिस्टन्स जे आहे हे R2 आहे, हे दुसरा चार्ज आहे, हे डिस्टन्स R2 आहे आणि या दोन्हीमधला डिस्टन्स जे आहे पहिला चार्ज आणि दुसरा चार्ज हे R12 आहे. इथे पण दाखवलं हे R12 आहे दोन्हीमधला डिस्टन्स आणि पहिल्या चार्जचं डिस्टन्स जे आहे ओरिजिनपासून हे R1 आहे आणि ओरिजिनपासून दुसऱ्या चार्जचा डिस्टन्स R2 आहे. आणखीन हे पोटेन्शियल एनर्जी आहे दोन सिस्टीम ऑफ चार्जेससाठी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये. Thank you for watching this video and keep watching videos, and for
other videos, see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.